येत्या दिवसात राजकारण एक युद्धाचं मैदान असेल. मी कॉलेजच्या मुलांना सांगेल की राजकारणात पडू नका, आपापल्या कामात राहा, शांतता, शिस्त राखा आणि चांगले माणूस बना. हे शेवटचे शब्द आहे एका माजी मंत्र्याचे, ज्यांनी आपल्या ऑफिसच्या कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केली. पश्चिम बंगालचे माजी विधानसभा उपसभापती आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली. रामपूर हाटमध्ये आशिष यांच्या घराजवळ पक्षाचं कार्यालय आहे. तिथे रविवारी सकाळी ते गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले. घटनास्थळी सुसाईड नोटही आढळली. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून त्याची पडताळणी केली जाते. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते निलंजन दास यांनी आशिष बॅनर्जी यांची सुसाईड नोट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी म्हटलं की भ्रष्टाचाराशी माझं देणं घेणं नाही, तरीही मला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत. निलंजन दास यांनी सुसाईड नोट शेअर करत आशिष बॅनर्जी यांची आत्महत्या धक्कादायक असल्याचं म्हटलं. दरम्यान आशिष बॅनर्जी यांच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं, मी विद्यार्थी दशेत असल्यापासून राजकारणाशी जोडलं गेलो होतो, पण कधी कसलाच भ्रष्टाचार केला नाही. बर्दवान विद्यापीठ विद्यार्थी संघाचा महासचिव होतो, तेव्हाही भ्रष्टाचार केला नाही. राजकारणात व्यस्त असताना कोणतंही पद मिळावं अशी इच्छा नव्हती. पक्षाकडून अनेकदा विनंती केली गेली, मी नकार देण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी नकार देणं शक्य नव्हतं. माझ्या आयुष्यात कशाच्या तरी बदल्यात कुणाकडून एक पैसा घेतला नाही. इतकंच काय, माझ्यासोबतची मुलं अटेंडंट म्हणून काम करायची, तेव्हाही मी त्यांच्याकडून कोणत्याही पाहुण्यांचा खर्च घेतला नाही. आर्थिक भ्रष्टाचारात कधी कसला संबंध नाही. TDRS मध्ये जनरल मीटिंग असायची, त्यात रजिस्टर असायचं. मी टेंडर कमिटीत नव्हतो, माझ्याकडे चेक देण्याचे अधिकारही नव्हते. मी कोणता आराखडा मंजूर केला नाही, ना हरकत प्रमाणपत्र दिलं. या प्रकरणी माझ्यासमोर चर्चा व्हायची, पण या कामाची मला माहिती नव्हती आणि त्यात हातही नव्हता, असं सुसाईड नोटमध्ये बॅनर्जी यांनी लिहिलंय. मला बदनाम करण्यासाठी कोण षडयंत्र रचते माहीत नाही, पण येत्या दिवसात राजकारण एक युद्धाचं मैदान असेल. मी कॉलेजच्या मुलांना सांगेल की राजकारणात पडू नका, आपापल्या कामात राहा, शांतता आणि शिस्त राखा, चांगले माणूस बना. मी आयुष्यभर शिकवलं, कधी वर्ग सोडला नाही. अनेक विद्यार्थ्यांना पैसे न घेता शिकवलं, त्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून प्रेमच मिळालं. आता निरोप घेण्याची वेळ आलीये. विनाकारण संशयाने आरोपाने त्रासलो आहे. खूपच विचारपूर्वक निर्णय घेत आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही, असंही आशिष बॅनर्जी यांनी म्हटलंय. त्यांच्या या सुसाईड नोटमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.